नमस्कार मैत्रिणींनो. 40 नंतर आनंदी राहणं ही केवळ एक मानसिक स्थिती नसून ती एक कला आहे. या वयात अनेकदा हार्मोनल बदल, मेनोपॉजकडे झुकणारे शरीर, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा करिअरमधील स्थिरता यामुळे एक प्रकारचे रिकामेपण जाणवू शकते. या वयात मनापासून खुश राहण्यासाठी काही डीप आणि व्यावहारिक आपण बघणार आहोत. या वयात मनापासून खुश राहण्यासाठी अनेक वर्ष आपण कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी सून म्हणून जगलेलो असतो. आता स्वतःची ओळख जपण्याची वेळ आहे. छंद जोपासा. लहानपणी राहून गेलेली चित्रकला, संगीत, नृत्य किंवा एखादी नवीन भाषा शिकायला सुरुवात करा. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन, हॅप्पी हार्मोन रिलीज होतो. मी टाईम. दिवसाला किमान 30 मिनिटे वेळ असा ठेवा ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असतील. मोबाईल बाजूला ठेवून स्वतःशी संवाद साधा. नाही म्हणायला शिका. 40 नंतरचा आनंद हा बाउंड्रीज सेट करण्यात असतो. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायची इच्छा नसेल किंवा एखादं काम झेपत नसेल तर ओढून ताणून ते करू नका. इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा छळ थांबवा. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नसून ते स्वतःच्या शांततेसाठी उचललेलं पाऊल आहे. गिल्ट, दोषीपणाची भावनामधून बाहेर पडा. भारतीय महिलांमध्ये एक सवय असते, स्वतःवर खर्च केला किंवा स्वतःसाठी वेळ काढला की त्यांना अपराधी वाटतं. मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं कमी करा. त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या. तुम्ही एखादा पदार्थ स्वतःच्या आवडीचा बनवला किंवा स्वतःसाठी एखादी साडी घेतली तर त्यात काहीही गैर नाही हे मनाला पटवून द्या. शारीरिक सुदृढता आणि हार्मोन्सचा समतोल. शरीर साथ देत नसेल तर मन खुश राहू शकत नाही. 40 नंतर शरीरात होणारे बदल मनावर परिणाम करतात. चालणे किंवा योगा यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे घटक वाढतात जे तणाव कमी करतात. पुरेशी झोप. 7-8 तासांची शांत झोप तुमच्या चिडचिडेपणाला 50% कमी करू शकते. झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाईल बघणं बंद करा. तुलना करणे थांबवा. सोशल मीडियामुळे आपण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. कोणाचे घर मोठं आहे, कोणाची मुलं परदेशात आहेत, याने दुःख वाढतं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रोज रात्री झोपताना अशा 3 गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही देवाच्या ऋणी आहात. सामाजिक वर्तुळ बदला किंवा वाढवा. अशा लोकांशी मैत्री करा जे सकारात्मक आहेत. जे लोक सतत तक्रारी करतात किंवा गॉसिप करतात त्यांच्यापासून लांब राहा. समविचारी महिलांच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. उदाहरणार्थ लाफ्टर क्लब, BC ग्रुप किंवा एखादी सामाजिक संस्था. एक डीप विचार. 40 हे वय अर्ध आयुष्य संपलं असं म्हणण्याचं नसून अर्ध आयुष्य अनुभवाने समृद्ध झालं आहे असं म्हणण्याचं आहे. आता तुमच्याकडे समज आहे, संयम आहे आणि स्वतःला ओळखण्याची दृष्टी आहे. सखींनो, आपण आयुष्यभर धावत असतो. कधी मुलांच्या डब्यासाठी, कधी पतीच्या प्रकृतीसाठी तर कधी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी. पण 40व्या वर्षी आरशासमोर उभं राहिल्यावर स्वतःला कधी विचारलं आहे का, तू कशी आहेस गं? बहुतेक वेळा आपलं उत्तर असतं, ठीक आहे रे, चालू आहे. पण आता चालू आहे असं म्हणून चालणार नाही. आता आपल्याला जगायचं आहे. अपेक्षांचं ओझं उतरून ठेवा. लोक काय म्हणतील हे जगातील सर्वात मोठं ओझं आहे जे आपण 40 वर्ष वाहत आलो आहे. आता ते ओझं खाली ठेवा. तुम्हाला पावसात भिजायचं आहे, भिजा. तुम्हाला गाणी ऐकत डान्स करायचा आहे, करा. तुमचं आयुष्य इतरांच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नसू द्या. नात्यांमध्ये स्पेस द्या आणि घ्या. मुलं मोठी होतात, त्यांना त्यांचं स्वतंत्र जग हवं असतं. आपण आई म्हणून त्यांना जगडून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्यालाच त्रास होतो. त्यांना त्यांचं आकाश द्या आणि तुम्ही तुमचं आकाश शोधा. तुमचं सुख मुलांच्या यशात नक्कीच आहे, पण ते फक्त मुलांच्याच यशात नसावं. तुमचं स्वतःचं सुद्धा काहीतरी अस्तित्व असावं. तुमच्या शरीरावर प्रेम करा. चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा वाढलेलं वजन हे तुमच्या आयुष्यातील अनुभवांच्या खुणा आहेत. त्या लपवू नका, त्या मिरवा. ज्या शरीराने तुम्हाला आई होण्याचं सुख दिलं, ज्या शरीराने आजवर इतकी मेहनत केली, त्या शरीराचा तिरस्कार करू नका. त्याला प्रेमाने कुरवाळा, चांगलं अन्न द्या आणि त्याची काळजी घ्या. 40 म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नाही तर दुसऱ्या इनिंगची दिमागदार सुरुवात आहे. ज्यांनी तुमच्या वेळेची किंमत केली नाही त्यांना आता तुमचा वेळ देणे बंद करा.
आरशात दिसणारी ती 40 वर्षाची स्त्री आजही तितकीच सुंदर आहे. फक्त तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. स्वतःला आनंदी ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे, कोणावर दिलेलं कर्ज नाही. सखींनो, आपण स्त्रिया कशा असतो ना, घराच्या भिंतींना रंग लावताना स्वतःचे रंग विसरून जातो. घराचा कोपरानं कोपरा स्वच्छ करतो, पण मनाच्या कोपऱ्यात साठलेली जळमटं कधीच साफ करत नाही. 40 नंतरचा आनंद हा काहीतरी मिळवण्यात नसून काहीतरी सोडण्यात आहे. तक्रारी सोडायला शिका. कोणीतरी 10 वर्षांपूर्वी आपल्याला काय बोललं होतं, सासूने काय टोमणा मारला होता किंवा नणंदेने काय केलं होतं, हे गाठोडं आता फेकून द्या. हे ओझं घेऊन तुम्ही आनंदाने चालू शकणार नाही. ज्यांची मनं दुखावली त्यांना माफ करा. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या शांततेसाठी. स्वतःला प्राधान्य द्या. अनेकदा घरात सगळ्यांचं जेवण झाल्यावर आपण उरलेलं सुरलेलं खातो. का? आपण या घराचा तितकाच महत्त्वाचा भाग आहोत. गरम पोळीवर तुमचाही तितकाच अधिकार आहे. स्वतःची तब्येत, स्वतःचा आहार, स्वतःचा आनंद याला ऑप्शन समजू नका. त्याला प्रायोरिटी बनवा. परफेक्शनचा ध्यास सोडा. घर नेहमी लख्खच असावं, स्वयंपाक अगदी वेळेवरच व्हावा, सगळं कसं शिस्तीतच असावं, हा परफेक्शनचा हट्ट सोडून द्या. कधीतरी घर अस्तव्यस्त असू दे, कधीतरी बाहेरून मागवून खा, कधीतरी काम बाजूला ठेवून फक्त पाय लांब करून गाणी ऐका. चकाचक घरापेक्षा तुमचं हसरं तोंड जास्त महत्त्वाचं आहे. सखींनो, आनंद हा काही हिमालयात जाऊन मिळत नाही. तो आपल्या आजूबाजूलाच असतो, फक्त आपण तो बघायला विसरतो. चला तर मग माझ्यासोबत या काही गोष्टी करून बघा. मैत्री नावाचं टॉनिक घ्या. लग्नानंतर आणि मुलं झाल्यावर आपण मैत्री मागे पडते, पण लक्षात ठेवा, जे सुख मैत्रिणींसोबत चहा पिण्यात, गप्पा मारण्यात आहे ते कशातच नाही. जुन्या मैत्रिणींना फोन करा. महिन्यातून एकदा तरी ओन्ली लेडीज आउटिंग किंवा पिकनिक प्लॅन करा. मनमोकळं हसणं हे कोणत्याही ब्युटी पार्लरपेक्षा जास्त ग्लो देतं. सोशल मीडियाचा आनंदासाठी वापर करा. मोबाईलचा वापर फक्त लोकांचे स्टेटस बघून मत्सर करण्यासाठी करू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर असले पेजेस फॉलो करा जे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील. तुमचं स्वतःचं एखादं चॅनल, जसं मी सुरू केलं आहे, एखादा ब्लॉग किंवा इन्स्टा पेज सुरू करा. जेव्हा जगभरातून लोक तुमच्या कामाचं कौतुक करतात तेव्हा तो आत्मविश्वास मिळतो, तो शब्दात सांगता येणार नाही. निसर्गाशी नातं जोडा. तुमच्या बाल्कनीत छोटीशी बाग तयार करा. एका रोपाला नवीन पानं फुटताना बघणं यात खूप मोठं समाधान असतं. सकाळी लवकर उठून पक्ष्यांचा आवाज ऐकणं किंवा फक्त शांतपणे सूर्योदय बघणं हे तुमच्या मनाला रिसेट करतं. स्वतःला गिफ्ट द्यायला शिका. आपण नेहमी घरच्यांना वाढदिवसाची वाट बघतो की कोणीतरी आपल्याला काहीतरी देईल. यावर्षी स्वतःचा वाढदिवस स्वतःच साजरा करा. एखादी छान साडी, एखादं पुस्तक किंवा एखादी ट्रिप स्वतःलाच गिफ्ट द्या. स्वतःची व्हॅल्यू स्वतः करा, मग जग तुमची व्हॅल्यू करेल. आणि एक गुपित सांगू का? लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय वाटतंय याला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात करा. 40 नंतरचं आयुष्य हे कोणाला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला समृद्ध करण्यासाठी आहे. तुमच्याकडे आता जी मॅच्युरिटी आहे, जी 20 वर्षांच्या मुलीकडे नसते, या वयाचा मान राखा आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करा. तुमची अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला आता या वयाच्या 40शी नंतर पूर्ण करायची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. तुम्हाला घरच्यांकडून सर्वात जास्त कौतुक कोणत्या गोष्टीसाठी मिळतं? तर मैत्रिणींनो, मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे आणि छान छान कमेंट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि असंच तुमच्या मैत्रिणींना ज्या आपल्यासारख्याच आहेत